तर मी बनवणार आहे आज इडली सांबर. चांगलं होऊ नाही हो, गप तोंड बंद करायचं, खायचं. बळच खायचं काय? हा, कसं बी असं ना खायचं. अय्या, हे बघा कोणाच तरी पैसे आलेत, माहितच नाही कोण आहेत. 100 रुपये मला पाठवायचं. चले चल उठ इथून. अरे गोष्टीला 1 रुपया पण ठेवू देत नाही अकाउंट मध्ये. तोपर्यंत आता इडली बनवते अशी सॉफ्ट बोलायचं शिक पहिलं. समझने वाले को इशारा कॉफी, हा. सॉरी कॉफी. माझा डायलॉग मलाच मारायचा. तुझी नकल कोण करते? माणसं माझी हेअरस्टाईल कॉपी करतात, मी कशी बोलते ते कॉपी करतात, माझा लुक कॉपी करतात, वॉक कॉपी करते, माझा वॉक कॉपी करतात. अजून काय पाहिजे? गाणे सुद्धा कॉपी करतात. आवाज बंद करा. तुम्हाला तर माहित नव्हतं ना, आता कसं काय तुमच्या तोंडातून निघायला लागले. तो ह्याच्या गाण्यामध्ये बघा, भूतनाथ मध्ये तो हड्डीचा तो नाचतो. कसा तुमच्यापेक्षा बरा नाचतो ते. हो तिकडे आनंद लय मारला. मी असे गप्पा गप बुक्के मारीन ना, अशी पटकन निघाली पाहिजे. आणि मेन गोष्ट खाली चिपकली नाही पाहिजे. हे काय बनवते आता? मसाला डोसा. येत तर नाही, ट्राय करते. तरुण कशी बनवते? काय बोलत होतं? पलटी करून दाखव. हा, पलटी करून दाखव आता, तरच मानून. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि माझा जरा आवाज आणि घसा दोन्हीही बसलेला आहे, कारण की आम्ही आलेलो आहोत आता पुण्यावरून. तर ऑब्वियसची गोष्ट आहे, आम्ही तर असे मरीज आहेत की कुठून आले तरी आम्ही पहिले बिमारच पडतो. आम्ही म्हणजे मी एक माणूस होतो हमेशा टकटक असतो, आणि देवाच्या आशीर्वादाने तसंच राहावा, कारण की मी जरा कमजोर आहे. तुम्हाला नाही विचारलं कोणी? आता किती कमजोर आहेस? काय कमजोर आहे? कमजोर आहेस. आता माणूस इतक्या लांबून थंडीमधून आले तर ऑब्वियसची गोष्ट आहे, ते बिमार पडेलच ना. हा, तुमच्यासारखं आहे काय? असं पाहिजे जाड चमडीचा माणूस, जनावरावाने. हा. कोण? जनावर. हा, हे कोणचं जनावर? जनावर रानडुक्कर. बस, आता मला काय बोलायची गरजच नाही. माणसांनी स्वतः एक्सेप्ट केले. इथून पुढं कुठल्याही ब्लॉग मध्ये मी ह्यांना डुक्कर बोलले तर ह्यांना वाईट वाटायची गरज नाहीये. बरोबर? बोलू दाखव बरं. डुक्कर. तू डुकराची बायको. तू डुकराची बायको, काळी किट्ट. डुकरीन आहे ना, डुकरीन गोरी असती, गोरी. डुक्कर काळ ढुस असतं. कुठे बघितलंस तू? मी डुकरीन बघितली, गोरीच बघितलेली आहे. स्वतःच बघितलं असं आरशात. मग गोरीच आहे ना मी, चांगलीच आहे ना. चांगले ना. ले बकवास जोक होता, ले बकवास. एक्सेप्ट केलं ना. व्हेरी बकवास जोक, फुल ऑन बकवास. फ्रेंड्स डुकरी नाही करून. सो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत आता पुण्यावरून, आणि आले मी आजारी पडले, जे की माझं हमेशाच आहे. तर कारण की तिथे खूप थंडी होती, आणि जेव्हा आम्ही इथून गेलो होतो ना तेव्हा इथे एवढी थंडी नव्हती मुंबईमध्ये. बट आता इथे सुद्धा खूप थंडी आहे, म्हणजे की मला दिवसा सुद्धा सॉक्स वेअर करून बसावं लागतं घरामध्ये, इतकी थंडी. तुमच्या इथे थंडी आहे की नाही मला सांगा. तर अजून एक गोष्ट मला बोलायची होती की पुण्याला मी जेव्हा गेले तेव्हा माझ्या इन्स्टा फॅमिली मधले खूप सारे मेंबर्स होते जे मला भेटण्यासाठी आले होते. तर त्यांना खरं मनापासून थँक्यू, कारण की मी ज्या लोकेशनवर होते आणि ते ज्या लोकेशनवरून आले होते ते खूप लांब होतं. कोणी कात्रजवरून आलं होतं, कोणी हिंजवडीवरून आलं होतं, आणि मी होते हडपसर म्हणजे की हंडेवाडीमध्ये. म्हणजे ते इतक्या लांबून लांबून मला भेटण्यासाठी आले होते. पिंपरी चिंचवड वरून पण आले होते. आणि मेन गोष्ट तर ही आहे की अजून खूप मेंबर्स होते, त्यांना मला भेटायचं होतं, बट माझ्याकडे इतका वेळ नव्हता, कारण कामातला म्हणजे खूपच कमी टाइम काढून गेले होते. तर मी तर जसं की गेल्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मला इतक्या सुट्ट्या भेटत नाही जॉबवरून. तर जितक्यांना शक्य झाले मी तितक्यांना भेटले. आणि मी पुणे स्टेशनला आले तर मला परत 3-4 जणांचे मेसेजेस आले की मॅडम आम्ही हडपसरला आलोय, आता कुठे यायचंय. तर मी त्यांना बोलले की सॉरी, मी नेक्स्ट टाइम कधी पुण्याला आले तर तुम्हाला परत भेटेल, कारण की आता तर मी निघाली तिकडनं, कारण की मी ऑलवेज म्हणजे पुणे स्टेशन क्रॉस केलेला होता त्यावेळेस. तर काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम मी आले तर आपण नक्की भेटूयात. आणि ज्यांना मी भेटले, खरं मला भेटून खूप जास्त छान वाटलं. तुम्ही माझ्या व्हिडिओज इतके मला आधीपासून फॉलो करता,
आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओज खूप आवडतात हे ऐकून खूप बरं आणि खूपच छान वाटतं. सो त्यासाठी खरं थँक्यू. आता आम्ही घरी आलोय तर आता तेच आपलं कामाचं रुटीन वगैरे परत स्टार्ट होणार आहे. तर आता मी दवाखान्यातून जाऊन आले, जरा गोळ्या बिळ्या घेऊन आले. त्याला आनंद डोस भेटला ना. माझ्या अवतारावरून तुम्हाला वाटत असेल की मी किती आजारी आहे. तुम्ही गुणगुण गुणगुण करू नका. दमे ना, हिम्मत आहे तर समोर बोलायचं. हिम्मत आहे तर समोर बोलायचं. हिम्मतची गोष्ट तू नको करूस. मीच करेन. माझ्यासारखी हिम्मत कोणाकडे नाही. तुमच्याकडे आहे का गुणगुण 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 करायचं? तर आता मला करायचं आहे स्वयंपाक, कारण की आज तर मी काही कामावर गेले नाही, कारण की तब्येत खराब होती. तर मी दिवसभर आरामच केला. आता स्वयंपाक, आता मी एकदम लाईट वेट जेवण करणार आहे. काय बनवणार आहे लाईट वेट म्हणजे? लाईट वेट म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय बनव ग? लाईट वेट म्हणजे असं चिकन बिकन क्रिस्पी बिस्पी बनवायचं. काय चिकन बिकन? जेव्हा तेव्हा काय नुसतं वशट वशट खायचं असतं तुम्हाला? तुला माहिती ना मला लागतं काय तुम्हाला लागतं तर जाऊन बाहेर खा. मी नाही बनवणार वशट. काय पैसे दे ना, जीपे कर. तिकडं जेव्हापासून पुण्याला गेलं तेव्हापासून ह्यांची मम्मी यांना नुसतं मटण आण, चिकन आण, अंडी आण, मच्छी आण, तरी या माणसाचं मन भरत नाही. तरी इथे येऊन चिकनच खायचंय परत. खायचंय चिकन? हा. हे भगवान. तर मी बनवणार आहे आज इडली सांबर. अय्यो अण्णा, इडली सांबर खाएगा? बनाएगा तो खाएगा. अच्छा बनाएगा तो खाएगा. अच्छा म्हणजे अच्छा बनाएगा तो खाएगा. मी तो फेक के देगा कचरे के डब्बे में. लयच मस्ती आली. जेवणाचा नासपास करत, चांगलं होऊ नाही हो, गप तोंड बंद करायचं, खायचं. बळच खायचं का? हा, कसं बी असं ना खायचं. ठीक आहे, तू झोपल्यावर खाईन मी. तू झोपल्यावर खाईन म्हणजे? समजून जा. मी आता एवढं टेस्टी बनवत असते ना फ्रेंड्स, मी खूप छान बनवते. ऐक ना, मला 100 रुपये कुणाच तरी आलेत. काय माहित कोण आहे, माहित नाही काय नाही. अय्या, हे बघ कोणाच तरी पैसे आलेत. माहितच नाही कोण आहेत. 100 रुपये मला पाठवायचं. चले चल उठ इथून. अरे गोष्टीला 1 रुपया पण ठेवू देत नाही अकाउंट मध्ये. ह्या माणसाबरोबर एक इन्सिडेंट घडला होता. लग्न झाल्या मी यांच्याकडे पैसे द्यायचे. मला वाटलं खूप जबाबदार माणूस असेल हा, बट हा एक नंबरचा लापरवाह माणूस आहे. या माणसाने त्या पर्समध्ये असलेले 1000 रुपये, पॅन कार्ड, आधार कार्ड, ATM कार्ड, स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो, जाऊ दे ते फोटोज तर आपण परत क्लिक करू शकतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. बट इतके महत्वाचे डॉक्युमेंट्स या माणसाच्या पर्समध्ये होते. हा माणूस पर्स विसरून नाही आला. नाईट पॅन्ट मधून ती पर्स पडली. काय तू तर आहे ना, तुला तर नाही हरवलं, तुला तर नाही विसरून आलो कुठं. काय भरोसा नाही माझी तर, माझी अद्याच जागेवर नाही तर माणूस मला बी कुठं विसरून येईल. एवढं बेजबाबदार नाहीये. तुला विसरून येईन. तुला विसरायचं सोपं नाहीये. ही काय होती? तारीफ होती का काय बेइज्जती होती? काय होतं? समजने वाले को इशारा काफी है. आम्हाला नाही समजायचं फालतूचे लॉजिक. अरे यार बनव ना काहीतरी यार, कधीची फालतू बडबड बडबड चालली मागापासून. काय बनवते? अरे याददाश्त कमजोर माझा. काय? सांगितलं ना आता इडली बनवते म्हणून. तेच खाऊन झोपायचं काय? मग काय खायचंय? जर इडली सांबर करणार आहे मी, जर तुम्हाला खायचं असेल तर खा, आणि नसेल ना खायचं तर दुपारचा पुलाव आहे ते खा आणि झोपा. ठीक आहे, मी माझ्यासाठी पाव किलो चिकन आणतो. पैसे चिकनसाठी 1 रुपयाने देणार मी, आणि जे आहेत ना ते बी घेईन. मग चिकन मी आणू देणार नाही. आता तसं पण कोण खाते, आज शनिवार आहे. हाँ अब आया ना डुक्कर पहाड़ के नीचे. चल उठे माझ्यापासून. मला व्हिडिओ एडिट करायची आहे का आता, लावलं ना मला कामाला. मला तर आज आनंद व्लॉग एडिट करणार आहे. मी तोपर्यंत आता इडली बनवते. अशी बोलायचं शिक पहिलं, मग नंतर ब्लॉग कर. मी ते खाऊन आले ना आता, काय बोलतात त्याला, मेंटॉस मेंटॉस खाल्ल्यावर ती जीभ नाही का, कैसे जीभ लपलपाई असं झालंय मला. ती मेंटॉस नाहीये ते. मग काय? वेगळं चॉकलेट आहे ते. मेंटॉसच आहे. सॉरी, मेंटॉस दिमाग की बत्ती आणि ते दुसरं चिंगम आहे ते.
तू बोलतेस ना चिंगम नाही, इट्स कॉल्ड च्युइंगम. च्युइंगम. अरे हर गोष्टला काय मजा पडवायची रे माणसाची गरीबाची. कोण गरीब? मी ही गलती मी कधीच नाही करणार. तुम्ही आणि गरीब. मग नो फ्रेंड्स, जे माणसं बोलतात ना मी गरीब आहे, सगळ्यात जास्त माणूस तोच. काय असतंय समजने वाले को इशारा कॉफी. हा. सॉरी कॉफी. माझा डायलॉग मलाच मारायचा. तुमचा डायलॉग काय तुम्ही बनवलाय काय? मग काय मग दुसऱ्याचा डायलॉग कॉपी करतात? स्वतःच काहीतरी बनवायचं ना. जसं मी बनवते, माझी नकल सगळे करतात, तसं तुम्ही करतात. तुझी नकल कोण करते? तुम्ही अजून सगळे म्हणजे कोण? लय आहेत अशी नकल करणारे. इंस्टाग्राम वर नाही, घरात सुद्धा, आमच्या रिलेटिव्ह मध्ये सुद्धा असे खूप आहेत जे माझी नकल करतात. तर मी सांगते आज मन खोलून, माणसं माझी हेअरस्टाईल कॉपी करतात, मी कशी बोलते ते कॉपी करतात, माझा लुक कॉपी करतात, वॉक कॉपी करतात, माझा वॉक कॉपी करतात. अजून काय पाहिजे? गाणे सुद्धा कॉपी करतात. आवाज बंद करा. तुम्हाला तर माहित नव्हतं ना, आता कसं काय तुमच्या तोंडातून निघायला लागले? ए मी मरीज आहे, आनंद असं नका करू. मरीज आहे, ठणठणीत मरीज असते का घोड्या एवढा? ठणठणीत नाही यार. मरीज तब्येत खराब आहे तर गप्प बसावं ना कॉपऱ्यात, तरी पण बडबड बघा करायची, माझा अवतार. बोलायचंच आहे. एवढं काय बोलायचं? काय बोलायचंय? चल बनव आता पटकीने. मला ते इडलीचा साचा काढून द्या ना वरचा. हा कोणता डान्स आहे आनंद? एकदा परत. हा परत. ते वन नाही का? वन. थांब ना. ते काय बोलतात त्याला, ते सापळा नसतं का? हा कोणता? सापळा. तो ह्याच्या गाण्यामध्ये बघा, भूतनाथ मध्ये तो हड्डीचा तो नसता. कसा तुमच्यापेक्षा बरा नाचतो ते. हो तिकडे. आनंद लय मारला. मी असे गप्पा बुक्के मारीन ना. चलो आता फटाफट लगते हे काम पे, कारण की आता शपथ 10 वाजता आले. एवढी ओव्हर ऍक्टिंग तर मी पण नाही करत बाबा. हे माणूस जेवढे ओव्हर ऍक्टिंग करतो खरंच. बनव ना पटापट तर ना, मला भूक लागली यार. काय ना जेव्हा त्या भूक लागली बकासूर झालंय. चिके खाऊन टाकेन सगळ्या. बनवलं वगैरे. तर आता मी पटकन तयारीला लागते फ्रेंड्स, आणि मी इडली आणि सांबर बनवणार आहे. खूप टेस्टी बनवते, जेन्युइन मला खूप जास्त आवडतं, आणि मी तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे कसं बनवते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर सगळ्यात आधी ना मी सामान वगैरे थोडंफार घेऊन आलेले आहे. तर आणि मेन गोष्ट, मला इडलीचं पीठ आणण्यासाठी पंजाबी कॉलनीला जावं लागले, म्हणजे की 5 किलोमीटर. 5 किलोमीटर हा. 5 किलोमीटर लांब जाते मी ते पीठ आणण्यासाठी, कारण की तिथे खूप छान पीठ भेटतं आणि दुसरं पीठ मला जमत नाही. हे बघा, तर हे मी पीठ 1 किलो पीठ घेऊन आलेली आहे, आणि हे बघा तिकडनंच आणलंय मी. याच्यावर ऍड्रेस लिहिलेला आहे प्रॉपर, अन्ना बेटर नियर गणपती. स्वतः बनवायचं ना इडलीचं पीठ, बाहेर कशाला आणलं? मला पण येतं इडलीचं पीठ बनवायला, बट प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे तर तेवढा वेळ नाही. त्याला कमीत कमी 10 ते 12 तास भिजत घालावं लागतं. त्याच्यामध्ये तांदूळ, आपलं तूर डाळ वगैरे टाकावं लागतं. तर एवढा माझ्याकडे वेळ नव्हता. बोलायला काय, लोकांना बोलायला सोपं आहे, खायला पाहिजे फक्त. येत नाही म्हणून सांग. ए जा, येतंय मला सगळं, येतंय मला सगळं. आणि आज मला काय पाहिजे, डान्स मध्ये कोण बघतं तुमचा डान्स? बघणारे बघते. कोण? कॅमेरा ठेवला, कोण आहे इथं तिसरं? हाईड करून त्या ठेवला. त्या भीतीने असे डोळे बंद करून मरून गेलेत त्या भीती. तुमचा डान्स कोण नाही बघत. तर हा मी कुठं होते, हा तर मी आणली तूर डाळ, सॉरी ही चणा डाळ आहे. मी आणलेली तूर डाळ, आणि हे मॉर्निंगसाठी दूध आहे, आणि आहे सांबर मसाला. बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट माझ्या घरामध्ये अवेलेबल असतात, तर अजून काही मला आणायची गरज नाही. आणि आता इडल्या बनवेल मी मस्त. थोडासा माझा विचार होता थोडा मसाला डोसा सुद्धा बनवावा 1-2, आणि डोसा सुद्धा मला येतो, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर जास्त बडबड न करता पटकन आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. बघूया तनुजा काय करते तरुणा. आता मी ह्याच्यामध्ये टाकले सांबरसाठी डाळ. ठीक आहे. त्याच्यात सांबरसाठी डाळ, आणि यामध्ये टाकले बटाटे. मसाला डोसा बनवायचा आहे ना. हा. तर मसाला डोस्यासाठी बटाटा बॉईल करायला टाकलेले आहेत, आणि आपले हे इडली झालेले आहेत. एवढे केले फटाफट? हा, आता बघू आपण हे व्यवस्थितपणे निघावं, कारण की हे थंड झालेत का नाही काय माहित नाही. वाव.
तर ही आपली इडली निघलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुमचं अर्धा स्वयंपाक झालेला आहे माझा, आणि तुमचा अशाच पद्धतीने माझ्या किचन मध्ये स्वागत आहे. तर आता मी याच्यामध्ये पटापट इडल्या काढते. अशी इडली झाली पाहिजे. हे बघा, अशी पटकन निघाली पाहिजे, आणि मेन गोष्ट खाली चिपकली नाही पाहिजे. हे बघा, सॉफ्ट झाले एकदम. मस्त बनवली तनुजा. किती छान झाली. मस्त बनवली मी तनुजा. बोलत असते की मी खूप छान बनवते. जे मला येतं ते मी बोलते, जे मला नाही येत ते मी बोलत असते मला नाही येत. सर्व गुण संपन्न आहे तू. धन्यवाद मिस्टर आनंद गाडे. ती पटापट एकदी खायला मला. बघा टेस्ट करून मला सांगा. काय सॉफ्ट झाली यार. त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा बरोबर आहे, मीठ बरोबर आहे का? सगळं बरोबर एकदम ओके झाली. मस्त लागते. जेव्हा किती मस्त निघालेत. हे बघा, अशा इडल्या बनवा की त्या चिपकल्या नाही पाहिजेत. हे बघा, फ्रंटने पण किती छान आणि बॅकने पण अशा इडल्या झाल्या पाहिजे. तर फ्रेंड्स, या माझ्या घरी आपण करूयात इडली चटणी डोसा पार्टी. ते मध्ये मध्ये ट्रेंडिंग चाललं होतं ना. तर हे बघा किती मस्त दिसतं ते. वाकवते थोडं. तर एकदा मी तुम्हाला दाखवते की मी ते कशा बनवल्यात, म्हणजे की तुमच्या सुद्धा तसे सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी बनतील. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले, बघू शकता, आणि एक अर्धा लेमन सुद्धा टाकलेला आहे. हे बघा, लेमन इथे कोपऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला. कारण की ना, जेणेकरून हे जे भांड आहे ना, खालच्या साईडला काळसर नाही होणार. कारण की खूप जणांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम असतो. तर मी ह्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि जसे जसे आपण इडल्या बनवतो तसं त्याच्यातलं थोडंसं पाणी कमी होतं. तर आपल्याला परत एकदा ते करून घ्यायचंय. त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थितपणे ह्याच्यामध्ये तेल लावायचंय. असं माझं काम खूप फास्ट असतं, मी स्लो स्लो काम नाही करत. हॉटेलमध्ये कामाला होतीस ना. एकदा बसा. तर आपण पटकन असं तेल लावून घ्यायचं, कारण की ते चिपकले नाही पाहिजे खाली. जसे आता एकदम स्पॉन्ज सारखे झाले तसे. तर आता आपली बारी आहे, नेक्स्ट स्टेप आहे आपला. ते थोडे भांडे पडले, त्याला इग्नोर करा जरा. आमच्या घरात दिवसभर भांडे निघतच राहतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये इडलीचं पीठ टाकणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये थोडासाच सोडा एकदम नॉर्मली हमेशा यूज करायचा. कारण जास्त सोडा झाला तर इडली जी आहे ती पिवळा रंग इडलीचा येतो, तर कमी टाकायचा. आणि मीठ पण त्याच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकायचं. तर आपण आता याच्यामध्ये इडलीचा बॅटर टाकूयात पटकन. आणि पाणी परत मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि सिटी तर वर करा, ह्याला तर लय वेळ लागतो. हॅलो. तर आता मी हे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इडली ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं. आणि हे थोडंसं पीठ जे उरलेलं आहे याचा मी डोसा करणार आहे. कारण की माझ्याकडे 3 काय बोलतात त्याला, 3 प्लेट्सचे इडली आहे, इडलीचा साचा आहे, 3चा आहे. तर ह्याच्यामध्ये 4 म्हणजे 12 इडल्या माझ्यावर झालेल्या आहेत. तर बाकीचं जे पीठ उरलेलं आहे त्याचा मी डोसा बनवणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता पटकन ठेवूया. सेकंड, आणि मग नंतर हा लास्ट वाला, आणि नंतर मग हे झाकण. हे आपल्याला 5 मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचं, आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. हे काय बनवते आता? मसाला डोसा. आयो अन्ना, डोसा नाही खाएगा, सिर्फ मसाला- इडली सांबर खाएगा. मसाला डोसा पण येतो काय तुला? येत तर नाही, ट्राय करते. ठीक आहे, बघू तरी आप कसं बनवते आता तनु. तर हे बघा बेटर आपला इडलीच्या बेटरला मी आता डोसाचं बेटर बनवते. चलो अब इसको तेल लगाते हैं. तवा अच्छी तरह से धो लेंगे और फिर ये लगाएंगे. चलो, जय बजरंगबली. तर तरुण कशी बनवते डोसा आणि ते बड्या बड्या करते. वा, कुठे तुझा हात?
जास्त नको लय शानपणा कर. काय नको करू, येतंय मला. पलटी मारून दाखव मग तुला मानून आम्ही. वेट अँड वॉच. हम्म. इकडे दाखव तोंड तुझं, तोंड दाखव. जास्त नाटकी नको करूस, मी शिकवलंय पण. आता तुमचं तोंड टाकू. तुम्ही शिकवले. काय बोलत होतं, पलटी करून दाखव. हा पलटी करून दाखव आता, तरच मानून. ओ भाई साहब, एक नंबर. तनु जैसे पंगा नाही लेने का, समजलं ना. कुणी सगळं घेतला येतं. पंगा, कुणी घेतला पंगा? तुम्ही पंगा घेतला आता माझ्यावर. बळच मी काय बोललो पण नाही तुम्ही तुला. बोलले येतंय का बघा. लय मोठं काम आता केलं त्याच्यामध्ये सर. मस्त अजून आपल्याला त्याच्यामध्ये मस्त मसाला वगैरे टाकायचा. दाखव ना मग टाकून. जरा दमदर आहे का नाही का. नाही ना, लवकर टाक पटकेनी, खायची मला. तुमचं ऐकलं ना मग, बरबादी. आबादी कधी होती? माझं ऐकलं. काय करते? आता आपला स्टेप आहे मसाला टाकायचा. तो अन्ना मसाला डोसा कैसा बनाने का बताती तुमको. ऐसा पलटी करने का. आणि तो अन्नी आहे काय? स्पायसी नाही पण इतकं टेस्टी बनतं ना हे, मला खूप जास्त आवडतं बटाटा. मी असं भरून भरून टाकत असते, कारण की आपल्याला घरी खायचंय ना. आपला काय स्टॉल वगैरे थोडी नाही, जे आपण कमी कमी इन्ग्रेडियंट युज करायचे. असं भरून भरून टाकायचं तरच मजा येते. आणि मेन गोष्ट की मी याच्यामध्ये ना कांदा अजिबात नाही टाकत, कारण की मी या स्टफिंग मध्ये ऑलरेडी कांदा टाकलेला आहे. तर मी वर कांदा नाही टाकणं, मला आवडत नाही कांदा जास्त त्याच्यामध्ये. बाहेर डोसा घ्यायला गेलं ना त्याच्यामध्ये ना हा बटाट्याचा बॅटर कमी आणि नुसतं कांदा जास्त टाक. हा बरोबर. काय माहिती का असं करतात माणसं. पैसे बरोबर घेतात, मग तुम्ही त्या हिशोबाने पुढच्याला तेवढं सॅटिस्फाय करा ना. ओके, तर आपलं बघा आता बरोबर हे लागलेलं आहे त्याच्यामध्ये स्टफिंग. आता आपण याला फोल्ड करणार आहोत. वा वा. आता याला असं मधून कट करायचं. हा खरंच अन्नी येतो. आणि काय असतंय, अण्णाची बायको अन्नी. मग तुम्ही काय स्वतःला इथं फुकट खाऊ अन्न समजतात काय. इथं बनवायचं मी सगळे. वा. घ्या आपलं. आता आपण दोनच त्याचे हे करणार आहोत पीसेस, जास्त पीस नाही करायचे त्याचे. तर आपला इथे सांबर सुद्धा रेडी झालेला आहे बघा, किती मस्त कलर आलाय त्याला. सांबर झालाय रेडी. आता लास्ट एक डोसा बनवून घेते, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली जेवायला बसूयात आता. सो फ्रेंड्स, आपलं जे जेवण आहे ते फायनली पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि आनंदने घातलेले आहेत बर्ड्स, तर त्यांना काय ऐकायला येत नाहीये. तर आपण आहे ना पटकन मस्त जेवण सर्व करूयात आणि त्यांना विचारूयात की कसं झालंय जेवण. तर चला आपण पटकन सर्व करूयात. तर मी सगळ्यात तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे रेडी झाले इडली, हे मसाला डोसा आणि ह्याच्यामध्ये आहे सांबर, जो की खूपच छान झालेला आहे. आणि कसं आहे ना, मी सांबर मध्ये काय म्हणजे ते शेवग्याच्या शेंगा, बटाटा काय काय टाकतात ते नाही टाकत. साधी तुरीची डाळ असते, त्याला व्यवस्थित पहिलं बॉईल वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या, राई, कढीपत्ता ह्याचा मस्त हळद मीठ टाकून कोथिंबीर टाकून तडका दिला आणि सांबर मसाला त्याच्यामध्ये ऍड केलाय. तर खूपच छान असा स्मेल येतोय, खूपच छान स्मेल येतोय. तर आपण आनंदला विचारूयात की कसं झालंय, तो आपण सर्व करूया. बघूयात मोठ्या बॉसला देऊन की काय रिप्लाय येतोय. चला.
बर्ड्स काढलेत का? काढली. बघा, टेस्ट करा. हे ना लय ओव्हर ऍक्टिंग आहे खरं, एवढी ओव्हर ऍक्टिंग आहे ना. आणि खरं खरं सांगा, मी मागाशी ब्लॉग मध्ये मस्ती केली, कसं बी झालं असेल तर चांगलं सांगायचं, पण चांगलं सांगा कसं झाले. एक नंबर. हॉटेलमध्ये पण नाही भेटत असं चाल. सांबर सांबरच मस्त झाला, ते खाऊन बघतो मी. सांबरले मस्त झाला तर करू ना मस्त. मस्ती नाही करत आहे, ब्लॉग चालू आहे म्हणून नाही बोलत आहे, पण खरंच जेन्युइन झालं. तर मस्तपणे खायचं झाले. हा, एक नंबर. इडली मऊ झाली ना मस्त. लय मस्त झाली. असं काहीतरी चांगलं भेटलं ना. चांगले भेटले. तुम्हाला तर चिकन खायचं होतं ना, चिकन खायचं होतं ना. सगळं खाईन मी, चिकन पण खाईन. बनवते का? पण एवढं चांगलं असलं चिकन. डोसा काय झालाय? मला माझ्या लय तोंडात आता पाणी येते, मला पण भूक लागली. बघा 12 वाजले. इडलीच्या नादामध्ये रात्रीचे 11:15 होत आले. टेस्ट कर ना. तर आता मी टेस्ट करून बघते. लय टेस्टी झाले खरंच. व्हिडिओ चालू आहे. डोसा ना पूर्ण असं एकदम क्रिस्पी झालाय. येस. आवडलं. लयच भारी झालं, लयच. तसं खायला बस. सिरियसली फ्रेंड्स, खूपच छान झालंय. तुम्हाला खायचं असेल तर नक्की या माझ्या घरी, मी नक्की बनवेल. खूपच छान झालंय. आणि ब्लॉग जास्त मोठा होईल म्हणून मी सगळं डीप मध्ये नाही सांगितलं. त्यामध्ये जर तुम्हाला कधी डीप मध्ये माझी रेसिपी बघायची असेल, साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरगुती मसाला डोसा, इडली आणि सांबर, चटणी पण बनवत असते मी. काही गरज नाही चटणीची. पण कसं आहे ना, मला नारळाची चटणी एवढी आवडत नाही आणि ह्यांना पण नाही आवडत, तर म्हटलं ठीक आहे मग आपण सांबरच बनवूया. कधी झालं तर मी चटणी पण बनवेल. सो खूप छान जेवण झालंय. आता आम्ही पटकन जेवण घेतो. खूप उशीर झाला, 12 वाजले. उद्या परत कामावर पण जायचंय. इथं तर चालू झालंय. मी तुम्हाला फक्त टेस्ट करायला दिलं होतं. खाऊन दे मला. सो फ्रेंड्स, हा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आपल्या नक्की करा. तर आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.